मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट्स शासनाने जाहीर केले आहेत. तसेच लाभार्थी महिलांची अंतिम पात्रता यादी याबद्दलसुद्धा एक मोठा खुलासा शासनाकडून करण्यात आला आहे. सर्वात मोठा अपडेट आला आहे तो म्हणजे राज्य किंवा केंद्र सरकारच्या योजनांचा आधीपासून ज्या महिला लाभ घेत आहेत. आपल्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजेच तुमच्याकडून महत्त्वाचे अपडेट्स मिस होणार नाही. तर ज्या महिला राज्य किंवा केंद्र शासनाच्या योजनांचा आधीपासून DBT मार्फत लाभ घेत आहेत, जसे की PM किसान योजना आणि अन्य ज्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना आहेत, या कुठल्याही योजनांमधून जर तुमच्या अकाउंटला पैसे येत असतील आणि अशा महिला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत असतील, तर अशा महिलांचा डेटा आधीपासूनच सरकारकडे अपडेटेड आहे, म्हणजे सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांचे आधार ऑथेंटिकेशन झाले असल्याने अशा लाभार्थी महिलांना फक्त ऑफलाईन अर्ज भरून द्यावा लागणार आहे. त्यामुळे योजनेचे 1500 रुपये दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना मिळणार आहे. आणि दुसरा अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेची यादी व तपासणीनंतर लाभार्थ्यांची पात्रता यादी लावली जाणार आहे. या अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्यक्ष शनिवारी, लक्षात ठेवा, प्रत्यक्ष शनिवारी आवश्यकतेनुसार वाचन केले जाणार आहे. म्हणजेच यादी जाहीर होताच ती सर्वांसमोर वाचून दाखवली जाणार आहे. त्याचप्रमाणे ही यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र या ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे. तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट्स. तरी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच दररोज येणारा नवनवीन अपडेट्स मी तुम्हाला देऊ शकेल. धन्यवाद.